आमच्या हक्काची, आनंदराज साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आनंदराज साहेब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे। मात्र रायगड जिल्हा प्रशासन आणि रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेत नाहीये। तसेच कोणतीही न्यायिक भूमिका घेण्याऐवजी दडपशाही धोरण राबविण्यात असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिद्धार्थनगर येथे प्रत्यक्षात भेट दिली। ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी आंबेडकर यांनी 40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना आनंदराज आंबेडकर यांनी बेणसे सिद्धार्थनगर गावातून केली आहे। जमीन आमच्या हक्काची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, लोकशाहीचा। आनंदराज साहेब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। आनंदराज साहेब आप संघर्ष करो। हम तुम्हारे साथ। जमीन ताब्यात घेण्याचा कुठलाही अधिकार आता या रिलायन्स कंपनीला नाही आणि आज या इथं दादागिरी करून लोकांचे म्हणजे स्मशान सुद्धा हलवून किंवा पाण्याच्या टाक्या हलवून या पद्धतीने कुठलाही रोड न ठेवता उद्या ह्या बेणसे गावामध्ये काही दुर्घटना घडली, आगीची वगैरे हे झाली तर तिथे साधा म्हणजे फायर ब्रिगेड येणार नाही, तिथे ॲम्ब्युलन्स येणार नाहीत, अशा पद्धतीचे रोड बनवून ही माणुसकीला काळिमा आणणारी घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे की ह्या प्रायव्हेट कंपन्या जर अशा पद्धतीने वागत असतील तर यापुढे हा शेतकरी, या महाराष्ट्रामधला शेतकरी ह्या प्रायव्हेट कंपन्या कधी जागा देणार नाही। खरं म्हणजे ही जागा शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये या सरकारच्या कंपनी दिली होती आणि सरकारनं ती कंपनी विकल्यामुळं आज खाजगीकरणाच्यामुळं ही कंपनी आता खाजगी झालेली आहे। परंतु आज त्या खाजगीकरणामुळं ह्या असणाऱ्या स्थानिक लोकांना प्रचंड मोठ्या मनस्तापांना बळी पडावं लागतं आहे। यांची दादागिरी, यांचं हवा पाणी बंद करण्याचा जे काही प्रकार चाललेला आहे हा या स्वतंत्र देशामधला या खऱ्या अर्थानं यांच्यावर परत एकदा गुलामगिरी आणण्यासारखा प्रयत्न चाललेला आहे आणि त्याचा आम्ही रिप्लेस सेनेच्या वतीने निषेध करतो आणि लवकरात लवकर कंपनीने या इकडच्या असणाऱ्या स्थानिक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य ते तोडगा काढावा आणि त्यांच्यावर या बेणसे गावमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना जो काय अन्याय होतोय आणि खास करून तिथं अंबा नदीमध्ये ह्या कंपनीचं प्रदूषित पाणी जातं आणि त्यामुळे मासेमारीसुद्धा आता बंद झालेली आहे। एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।